नमस्कार. आपणा सर्वांना माहीत आहे, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटन पर्व हे गेल्या 3-4 महिने सुरू आहे आणि या संघटन पर्वाचा अंतिम टप्पा हा आता आलेला आहे. 80 संघटनात्मक जिल्हे यांच्या नेमणुका झाल्या. जवळजवळ 1200पेक्षा जास्त संघटनात्मक मंडळांचं निर्माण ही सुद्धा प्रक्रिया ही पूर्णत्वाच्या दिशेने जायला सुरुवात झाली. खरं तर नवीन नेमणूक झालेले जिल्हाध्यक्ष आणि नवीन मंडल अध्यक्ष या सर्वांच्या नवीन नेमणुका झाल्यानंतर केंद्रीय भारतीय जनता पार्टीने या सर्वांची कार्यशाळा घेऊन मंडलच्या रचना कशा कराव्या, त्या संरचनेबद्दल या नवीन मंडल अध्यक्षांना माहिती द्यावी आणि संपूर्ण देशभरामध्ये 9 तारखेपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पंतप्रधान म्हणून काम करत असताना 11 वर्ष पूर्ण झाली. या 11 वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये देशाला उंचीवरती नेण्याचं काम हे देशाचे पंतप्रधान करतात. अर्थव्यवस्था ही 4थ्या स्थानावरती आली आहे. लवकरच ती 3ऱ्या स्थानावरती पोहोचणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल, शहरी भागामध्ये वाहतुकीची कोंडी दूर व्हावी म्हणून रिंग रोड असतील किंवा मेट्रोचं जाळं असेल, रेल्वेची असणारी जे जाळं ज्याला आपण म्हणतो, हे जाळंही वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि वेगवेगळ्या गावांमध्ये पोचून एक वेगळ्या पद्धतीचा उच्चांक जो आहे तो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जगासमोर ठेवला. हे करत असताना त्यांनी ज्या पद्धतीने वसुदैव कुटुंबकम या पद्धतीने जगाचं नेतृत्व करण्याची भारताची असणारी भूमिका, आपली असणारी भूमिका हे सुद्धा मांडण्याचा प्रयत्न हा वारंवार केला. त्यामुळे या सर्व गोष्टी संकल्प ते सिद्धी या माध्यमातून 9 तारखेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी हे मांडणार आहेत, पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पत्रकाच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने देशाला प्रगतीपथावरती नेण्याचं काम सरकारने, केंद्रातल्या आणि राज्याने केलं, ते पोहोचवण्याचं
हे काम सर्वांनी प्रत्येक चौपालावरती जाऊन करावं, शहरात जाऊन करावं. प्रत्येक नेत्यांनी, आदरणीय देवेंद्रजी सुद्धा 9 तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याचा प्रारंभ करणार आहेत आणि विविध भागातील असणारे नेते मंडळी हे त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या संकल्पते सिद्धी या विषयाला प्रारंभ करणार आहेत. खरं तर या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विषय हा सामान्य जनतेपर्यंत पोचला पाहिजे. सामान्य जनतेला हे लक्षात आलं पाहिजे की प्रत्येक क्षेत्रामध्ये केंद्रातलं सरकार आणि राज्याचं सरकार हे सामान्य माणसासाठी कशी भूमिका घेऊन काम करत आहे ते सांगण्याचा प्रयत्न या येणाऱ्या काळामध्ये करायचा आहे. हे करत असताना कालच जागतिक पर्यावरण दिन च्या निमित्ताने येणाऱ्या पूर्ण 15 ऑगस्ट पर्यंत सरकारी कार्यक्रम असेल त्याच्या प्रारंभी किंवा शेवटी किंवा आपल्या स्वतःच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये वृक्षारोपण करावं. एक पेड़ माँ के नाम या पद्धतीने त्याचं फक्त वृक्षारोपण न करता त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घेणं हाही विषय करावा अशी सूचना केलेली आहे. 21 तारखेला 21 जूनला जागतिक योग दिन आहे. या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने 17 तारखेपासून येणारा पुढील काळ प्रत्येकाने वेगवेगळ्या NGOज असतील, योग शिक्षक असतील यांना सर्वांना एकत्र घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी योग शिबिर घेऊन सामान्य जनतेच्या मनामध्ये योगाभ्यास हा जीवनासाठी किती आवश्यक आहे, त्याने आरोग्याला होणारे फायदे काय आहे, या सगळ्या गोष्टी पटवून सांगण्याचं काम करावं असंही सूचना या करण्यात आल्या. आपणा सर्वांना माहीत आहे आणीबाणीला किंवा त्या काळाला आता 50 वर्ष पूर्ण झाली. काँग्रेसचं त्यावेळेच्या गव्हर्नमेंटने ज्या पद्धतीने संविधानाचा अपमान केला आणि 1.5 लाखापेक्षा जास्त त्यावेळेला काम करत असणाऱ्या समाजसेवकांना त्यांनी तुरुंगात टाकलं याची कडू आठवण किंवा या सर्व गोष्टी लोकशाहीचा त्यांनी त्यावेळेला घोटलेला गळा या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाला आठवण करून देणं आणि तो दिवस काळा दिवस म्हणून पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने येणाऱ्या पूर्ण वर्षभर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामधलं आणि राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधलं महायुतीचं सरकार सामान्य माणसाचं सरकार म्हणून कसं काम करत आहे हे वारंवार लोकांपर्यंत पोहोचवणं
हे अत्यंत गरजेचं आहे. सातत्याने महाराष्ट्रातील असणारं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार ऐतिहासिक निर्णय घेत आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे, विशेष करून कोकण भागामध्ये 720 किलोमीटरचा असणारा हा समुद्र किनारा, या 720 किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्यावरती असणारे मच्छीमार असतील, या मच्छीमार बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम सुद्धा या सरकारने केलं. नैसर्गिकरित्या मत्स्य व्यवसाय आणि कृत्रिमरित्या मत्स्य व्यवसाय अशा दोन्ही व्यवसायांना शेतीचा दर्जा देण्याचं काम हे या सरकारने केलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पिढीला एक वेगळी दिशा देण्याचं काम करतायत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विकसित भारत ही संकल्पना सातत्याने मांडत असताना जनजाती समाज याला विकासाच्या प्रवाहाबरोबर जोडलं गेलं पाहिजे. यासाठी विशेष कार्यक्रम हे संपूर्ण देशभरामध्ये केले. विविध योजना सामान्य लोकांपर्यंत, त्या वस्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगळं नियोजन केलं. प्रत्येक घरापर्यंत सरकार पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून आयोगाचे निर्माण, जनजाती समाजाच्या उन्नतीसाठी आयोगाचं निर्माण हे महाराष्ट्रातील देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारने केलं. त्यासाठी पदनिर्मिती असेल आणि बजेटमधले असणारी प्रोव्हिजन्स असतील, याही करण्याचं काम केलं. त्यामुळे खऱ्या अर्थाने जनजाती समाजाला त्यांच्या असणाऱ्या अडचणी मांडण्यासाठी एक सर्वात मोठं असं दालन उपलब्ध करून दिलं. त्यामुळे अशा विविध विषयांना केंद्रातलं नरेंद्र मोदींचं सरकार असेल किंवा राज्यामध्ये असणारं देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हे सातत्याने एक पाऊल पुढे टाकून काम करत आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा विषय संकल्पती सिद्धी या माध्यमातून प्रत्येक केंद्राने केलेले योजना असतील आणि त्या योजनांचा फायदा हा नागरिकांना कसा झाला, या सगळे विषय 9 तारखेच्या नंतर देवेंद्रजींच्या पत्रकार परिषदेच्या नंतर आपण सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हा सर्वांना सहकार्य करावं, एवढीच आपल्या सर्वांना विनंती. धन्यवाद. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन आहेत. काही सूचना केल्यात, कारण काही बातम्या अशा होत्या की मोठा भाऊ मुंबई, छोटा भाऊ मुंबई, तर ठाण्यामध्ये किंवा कल्याण डोंबिवली असेल किंवा कोकणामध्ये असेल असं काही सूचना केलेल्या आहेत. कारण असं समजते की स्वबळावरची ताचा प्रसिद्ध भाजपकडनं चालू आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये सातत्याने संघटना म्हणून काम करण्याची एक कार्यपद्धती आहे. आणि निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीमध्ये कोणत्या पद्धतीने काम करावं या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत
ते निर्णय हे पार्लमेंटरी बोर्ड हे या संदर्भातले निर्णय घेत असतात. त्यामुळे कार्यकर्ता हा अतिशय तयारीला लागलेला आहे, यात काहीच शंका नाही. परंतु या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते निर्णय वरिष्ठ पातळीवरती पार्लमेंटरी बोर्ड हे घेणार आहे. तुमचं मत काय? महायुती जी आहे की स्थानिक स्वराज्याची निवडणूक आहे त्यामध्ये काय व्हावं? कारण मुंबईमधून बाकी सगळ्या ठिकाणी महायुती होणार नाही, सेपरेट लढलं जाणार आहे. त्याकरता कार्यकर्त्यांना सांगितलं असतं की सोहळा लढायचंय, सोहळ्याचा नारा देखील दिला जातोय. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, भारतीय जनता पार्टीमध्ये व्यक्तीच्या मताला विचारात घेतलं जात नाही. भारतीय जनता पार्टी ही पूर्णच्या पूर्ण एक कार्यपद्धतीप्रमाणे निवडणुकाची तयारी करणं हे संघटनेचं काम आहे. निवडणुकीला सामोरं जाणं आणि कोणत्या प्रकारे जाणं या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते सर्व निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेत असते. त्यामुळे TRPसाठी बोलणं हे सोपं असतं, परंतु प्रत्यक्षात या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती घेतले जातात. गणेश नाईक साहेब यांनी ठाण्याच्या स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांचा युतीला विरोध आहे आणि त्यांनी सोबतला युतीला विरोध केलाय, तर त्यांच्या मताला तुम्ही पार्लमेंटरी बोर्डवर तुम्ही जर आहात तर तुम्ही त्यांना किंमत देणार का नाही? साहेब यांना जोडून त्यांनी असं म्हटलं होतं की कार्यकर्त्याची इच्छा आहे लढावं वेगळं, त्यामुळे आम्ही सोहळ्यावर जाणार. मी पुन्हा आपल्याला तेच सांगेन, संजय केळकरजी असतील, गणेश नाईक साहेब असतील, ही सर्व मंडळी ही लोकप्रतिनिधी म्हणून खाली असणारे सर्व कार्यकर्ते असतील, त्यांच्या मनामध्ये काय चाललंय या संदर्भातल्या विषयामध्ये आपल्याशी बोलत असते. त्यामुळे त्याचा अर्थ असा काढणं हा चुकीचा होतो. मी पुन्हा तेच आपल्याला सांगेन की या संदर्भातले निवडणुकीच्या संदर्भातले सर्व निर्णय आदरणीय मुख्यमंत्री, आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी असतील किंवा महायुतीतले असणारे सर्व नेते, मग आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, ही सर्व मंडळी बऱ्याच वर्षाचा या सर्वांना राजकारणामधला सुद्धा प्रदीर्घ अनुभव सुद्धा आहे. त्यामुळे ही सर्व मंडळी या सगळ्या गोष्टीचा विचार करून जे काही निर्णय घ्यायचे असतील ते घेतील. आणि आम्ही सर्व महायुतीतले असणारे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, आम्ही सर्वजण ते जे सांगतील, देवेंद्रजी जसं सांगतील त्या दिशेने आम्ही जाऊ. त्याप्रमाणे म्हटलं जातं की मुंबईमध्ये भाजप मोठा भाऊ असेल, ठाण्यामध्ये शिंदेगड मोठा भाऊ असेल, मात्र प्रताप सरनाईक असं म्हणतायत की आम्ही मोठा भाऊ छोटा भाऊ नाही तर जुळे भाऊ. मी पुन्हा तेच सांगितलं, भाऊ आहेत ही 100% खरी गोष्ट आहे. आता येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे किंवा काय नाही होणार आहे हे येणारा काळ ठरवणार आहे. आणि त्या संदर्भातले सर्व निर्णय हे नेते मंडळी घेतील. आणि आपल्याला तर माहीत आहे ही सर्व मंडळी किंवा यांना सगळ्यांना राजकीय समज आणि या सगळ्या गोष्टी एवढ्या आहेत की ते नक्कीच पॉझिटिव्हली निर्णय घेतील. माहितीच्या भावांचं झालं, रक्ताचे भाऊ जे ते आता एकत्र येतात, त्यांनी संकेत दिलेत की आम्ही निवडणूक ती महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातील युती असेल. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काही आहे ते आता समोर लवकर येईल. ते दोघं एकत्र आलं किती मोठं आव्हान वाटतं माहिती. खरं तर हा माझा विषय नाही आहे, मी छोटा आहे. तुमच्याबरोबरच एवढी वर्ष
एखादा नगरसेवक म्हणून काम केलं, एखादा आमदार म्हणून काम केलं, काही दिवसापुढे कुठेतरी मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली, हे आता थोडंसं कार्याध्यक्ष म्हणून पार्टीचं काम करायची संधी मिळाली. तर हे सर्व करत असताना संघटनात्मक जबाबदारी थोडीशी वाढली आहे. त्यामुळे लक्ष थोडंसं संघटनात्मक जबाबदारी कशी पेलवता येईल तो थोडासा विचार करतोय. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये कधीतरी याही गोष्टीमध्ये सुद्धा कोणीतरी जबाबदारी दिली तर तेव्हा काय बोलायला पाहिजे ते ठरवेल. परंतु आता सध्या तरी मला तशी काही जबाबदारीने बोलावं किंवा काय करावं असं अजून मला तरी कोणीतरी सांगितलं. त्यांनी पहिलं स्वप्न होतं, त्यांनी बोलून दाखवलं की आमचा भाजपचाच महापौर ठाणे महापालिकेमध्ये बसला, अशा पद्धतीने एक माहोल तयार झालेला होता. तुम्ही म्हणता की तुमचं मत आहे ते व्यक्तिगत असतं, पण त्यांनी महापौर पदाची कसता असं ठाम गाठ बांधली. एकच गोष्ट मी आज जी पत्रकार परिषद घेतली किंवा मला जी घ्यायला सांगितली ती माझ्या भारतीय जनता पार्टीची असणारी आमची जी कार्यशाळा होती, ती कार्यशाळा आणि त्या कार्यशाळेमधला विषय आणि संकल्प ते सिद्धी की जो सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हे सामान्य जनतेला हे कळलं पाहिजे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सिंदूर हे ऑपरेशन केलं, त्याची सफलता काय, अतिरेक्यांना 20 मिनिटामध्ये कसं कंठस्थान जाऊन पाकिस्तानमध्ये केलं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं, त्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि ते संकल्पते सिद्धीच्या माध्यमातून पोचवाव्या. खरं तर हे संकेत होते. परंतु मला लक्षात आलं की आपल्या या सगळ्या प्रश्नांच्या मुळे की प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे आपल्याकडे नसतं. पण मला आता लक्षात आलं की पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये ठाण्यामध्ये जेव्हा मी येईन त्यावेळेला त्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकतर प्रश्न तुमच्याकडून लिहून घेऊन जाईल, पार्लमेंटरी बोर्डात समोर ठेवेल की या प्रश्नाचं मला कदाचित उत्तर द्यायचं आहे, कदाचित तर ते मला द्यायचं लागलं तर तुम्हाला द्यायला लागेल. तर मी त्यांना सगळ्यांना विचारेन आणि 100% तुम्हाला सांगतो, आज जर शिंदे साहेब भेटले संध्याकाळी तर शिंदे साहेबांना विचारेन, आज जर अजितदादा भेटले तर अजितदादांना पण विचारेन आणि तिघही एकत्र भेटले तर तिघांना सुद्धा विचारून लवकरच पत्रकार परिषद घेईल. धन्यवाद. त्याचं काय